नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वडापावची रेसिपी. वडापाव आपल्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे आणि वडापाव बनवणं पण खूप सोपं आहे. तसेच सोबत मिळणारी लाल सुक्की चटणी कशी बनवायची हे पण आपण आज बघणार आहोत. वडे तेलात सोडायची योग्य पद्धत पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. कुकरच्या तळाला पाणी घालायचं आणि डब्यामध्ये थोडं पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत आपण वडे बनवण्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप चणा डाळीचं पीठ घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही कोरडी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. चणा डाळीच्या पिठामध्ये थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडत वड्यासाठी लागणारं बॅटर आपण बनवून घेणार आहोत. स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. ही कन्सिस्टन्सी आपल्याला वडे बनवण्यासाठी परफेक्ट आहे. तयार केलेलं पीठ झाकण ठेवून अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत इकडे आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवणार आहोत. खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 2 आल्याचे तुकडे घालायचे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. अर्धा चम्मच जिरं घालायचं. हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं. भाजीसाठी लागणारं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता कुकर झालं. आपले बटाटे पण बॉईल झालेले आहेत. बटाटे पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली. बटाटे मॅश करून घेऊ. तर बटाटे मॅश करताना खूप जास्त मऊ मॅश करायचे नाहीत. थोडेसे मोठे तुकडे यामध्ये ठेवायचे, म्हणजे वडापावमध्ये ते छान लागतात. आता भाजी बनवून घेऊया. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. अर्धा चम्मच जिरं घालायचं. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी अशा प्रकारे कापून घातलेली आहे. थोडी हळद घालायची. वाटून घेतलेलं मिरचीचं आणि लसणाचं वाटण यामध्ये घालायचं. काही सेकंद छान परतून घ्यायचं आणि आता यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि बटाटे छान मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मॅशरने भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची. मऊ होईपर्यंत मॅश करायचं नाही, फक्त नीट मिक्स व्हावं म्हणून आपण मॅशरने मॅश करून घेणार आहोत. सगळ्यात शेवटी भाजीमध्ये जाडसर कुटून घेतलेले अर्धा चम्मच धने घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस बंद करायचा आणि भाजी पूर्णपणे आपण गार करून घेणार आहोत. भाजी संपूर्ण थंड करून घ्यायची, मग वडे तयार करायचे. आता आपण याचे वडे करून घेऊया. सुरुवातीला गोल गोळा करायचा आणि मग त्याला थोडंसं चपटं करायचं. तर इथे मी मध्यम आकाराचे वडे बनवते आहे. तुम्ही हवं असेल तर गाड्यावर मिळते तसे मोठ्या आकाराचे वडे पण बनवू शकता. 4 मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतले होते, त्यामध्ये 8 मध्यम आकाराचे वडे तयार होतात. आता बॅटर पण आपलं छान मुरलेलं आहे. वडे बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. गॅसवर तेल गरम करत ठेवलं. बॅटर टाकून बघायचं. हे बघा, तेल अगदी परफेक्ट गरम झालं. वडा तयार बॅटरमध्ये डीप करायचा आणि अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घ्यायचा. अलगदपणे वडा बॅटरमधून उचलायचा आणि अशा प्रकारे एक्स्ट्राचं बॅटर काढून घ्यायचं आणि तेलामध्ये वडा सोडायचा आणि लगेच हात बाजूला करायचं. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं बॅटर आहे ते वड्यावर न पडता तेलामध्ये बाजूला पडेल आणि वडा आपला छान गोलाकार तयार होईल. अशाच प्रकारे दुसरा वडा पण आपण तळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही वडा तेलामध्ये सोडला तर तुमचा पण वडा मस्त असा गोलाकार तयार होईल आणि वड्यावर एक्स्ट्राचं बॅटर लागणार नाही. सेम अशाच प्रकारे सगळे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. जेवढे कढईमध्ये एका टाईमला बसेल तेवढे वडे घालायचे.
आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने वडे छान तळून घ्यायचे। वडे जास्त लालसर तळायचे नाही, पिवळट रंगावरच आपण वडे तळून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त असे गोलाकार वडे छान आपले तळून तयार आहेत। सगळे वडे आपण सेम अशाच प्रकारे तळणार आहोत। अजून काही वडे मी तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की वडे तेलामध्ये कसे सोडायचे। अलगदपणे बॅटरमधून वडा उचलायचा, एक्स्ट्राचं बॅटर अशा प्रकारे काढायचं आणि तेलामध्ये वडा सोडायचा। लगेच हात बाजूला करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं बॅटर वड्यावर पडणार नाही आणि वडे पण मस्त असे गोलाकार आपले तयार होतील। अशाच प्रकारे सगळे वडे आपण छान तळून घेणार आहोत। गाड्यावर मिळते तशी लाल सुक्की चटणी कशी बनवायची ते पण बघून घेऊया। आता सुक्या चटणीसाठी बेसनाचा चुरा लागतो, तर तो बनवून घेऊया। उरलेल्या बॅटरमध्ये अशा प्रकारे हात बुडवायचा आणि बोट पसरून गरम तेलामध्ये सोडायचं। चुरा बनवतो तेव्हा तेल छान कडकडीत गरम असलं पाहिजे आणि मोठा गॅस करून आपण हा चुरा तळून घेणार आहोत, म्हणजे आपला चुरा छान कुरकुरीत तयार होतो। चुरा मी छान 2 ते 3 मिनिट तळून घेतलेला आहे। लाल सुक्या चटणीसाठी लागणारा चुरा तयार आहे। चटणी बनवण्यासाठी आपल्याला लसण पण लागणार आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सालासकट घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्या ठेचून घ्यायच्या। आणि आता हा ठेचलेला लसण आपण छान तळून घेणार आहोत। गरम तेलामध्ये लसण अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत। लसण छान इथे मी तळून घेतलेला। आता हा तळलेला लसण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। 1 चम्मच लाल तिखट घालायचं, अर्धा चम्मच जिरं घालायचं आणि हे आपण आता मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये तळून घेतलेला चुरा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं। मिक्सरला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची, जास्त बारीक पण वाटायची नाही, थोडी रवाळ ठेवायची। अशा प्रकारे आपली वडापावच्या गाड्यावर मिळणारी मस्त अशी लाल सुक्की चटणी तयार झालेली आहे। अगदी गाड्यावर मिळते तशी खमंग अशी लाल सुक्की चटणी आपली तयार झालेली आहे। वडापाव म्हटलं तर वडापावसोबत खाल्ली जाणारी झणझणीत अशी हिरवी मिरची पण आपण तळून घेणार आहोत। गरम तेलामध्ये देठासकट मिरच्या छान तळून घ्यायच्या। मिरची तळून झाल्यावर प्लेटमध्ये घालायची आणि त्यावर लगेच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे काय होईल तर मीठ छान व्यवस्थित मिरचीला लागेल। तर इथे गरमागरम वडे तयार आहेत, लाल सुक्की चटणी तयार आहे, मिरच्या पण तळून घेतलेल्या आणि पाव पण कापून घेतले। आता सर्व कसं करायचं बघूया। पाव घ्यायचा, पाववर थोडी लाल सुक्की चटणी घालायची, गरमागरम वडा यावर ठेवायचा, वड्यावर लाल सुक्की चटणी घालायची आणि वडापाव सोबत तळलेली खमंग हिरवी मिरची घ्यायची। तर या पद्धतीने वडापावची संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। थँक्यू फॉर वॉचिंग।